त्यावरून आपण त्याचे संकेत करत असतो की असे कसं असेल। त्यामुळे पटवर्धन रुग्णालयाची थोडक्यात माहिती देण्यासाठी आपल्या प्रकल्पाच्या अध्यक्षा श्री कीर्ती समुद्र यांना विनंती करतो की त्यांनी पटवर्धन रुग्णालयाची माहिती आपल्याला द्यावी। नमस्कार। आज ह्या दिव्यांग शिबिराचं आणि दिव्यांगांसाठी आपण जे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आपण सगळेजण आला आहात। आपल्या सगळ्यांचं स्वागत। पटवर्धन रुग्णालय खरं म्हणजे अनेक वर्ष झाले डॉक्टर पटवर्धन स्वतः असतानापासून आणि त्यांच्या निधनानंतर त्यांनी जे हे जनकल्याण समितीला सुपूर्द केलं तेव्हापासून हे रुग्णालय मोठ्या त्याची वास्तू मोठी झाली। त्याच्यानंतर एक दरवर्षी आपण काहीतरी नवीन त्याच्याबद्दल आपण करतो आहोत आणि योग्य कमी दरामध्ये अत्यंत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न हा पटवर्धन रुग्णालयाचा नेहमीच आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा। जसं आत्ता प्रसन्नजी म्हणाले की अजूनही लोकांना याबद्दल फारशी माहिती नाही, तर आपण सुद्धा सगळ्या समाजात या रुग्णालयाबद्दल माहितीही द्यावी। आणि या रुग्णालयात अगदी म्हणजे कुठली पण अगदी सगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स म्हणजे अगदी गायनेकोलॉजी, पीडियाट्रिक्स, जनरल फिजिशियन, डायबिटीज, नंतर सर्जिकलमध्ये ऑर्थोपेडिक, जनरल सर्जरी, गायनेकोलॉजिस्ट, ऑप्थॅल्मॉलॉजी, ENT सगळ्या प्रकारच्या सुविधा इथे मिळतात। डायलिसिस सेंटर हे पटवर्धन रुग्णालयाची ओळख अगदी पहिलेपासून आहे आणि आता आपण आपल्याला माहीत नसेल तर मी सांगते की इतक्यातच रिसेंटली आम्ही डायलिसिस सेंटरचं नूतनीकरण केलं आणि खालच्या मजल्यावर डायलिसिस सेंटर आलं आहे। आज 10 डायलिसिस मशीन प्लस ICUमध्ये सुद्धा आपल्याला एक डायलिसिस मशीन मिळालेली आहे। सगळं हे लोकसहभागातून CSR फंडिंगमधून लोकांच्या दातृत्व शक्तीवर हे रुग्णालय जनकल्याण समितीचा एक मोठा प्रकल्प म्हणून हे रुग्णालय चालवण्यात येतं। ICCU आहे आपल्याकडे, 6 बेडचं ICU आहे। आपली जी ऑपरेशन थिएटर आहे ते सगळ्यात म्हणजे पनवेलमध्ये किंवा नवी मुंबईत सुद्धा मी म्हणेन की एक स्टेट ऑफ आर्ट असं एक आपलं ऑपरेशन थिएटर आहे जिथे मोठमोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात। अगदी न्यूरोसर्जरीपर्यंतची शस्त्रक्रिया इथे केल्या जाऊ शकते आणि अत्यंत योग्य आणि वाजवी दरात या शस्त्रक्रिया केल्या जातात। आपल्याकडे आता मेडिकल स्टोअरसुद्धा आहे, तिथे सुद्धा आपल्याला कमी दरात आणि स्पेशली जेव्हा सर्जिकल औषधं लागतात सर्जरीसाठी तेव्हा ते अत्यंत कमी दरात हे पुरवले जातात। आपली पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी पण आता सुरू झालेली आहे जी पुन्हा पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीसुद्धा आपल्याकडे कमी दरात सगळ्या टेस्ट होतात। म्हणजे ज्या तुम्हाला बाकी कुठल्याही मोठ्या पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीमध्ये होतील त्या सगळ्या पॅथॉलॉजिकल टेस्ट आपल्याकडे होतात। एक्सरे डिपार्टमेंट आहे, सोनोग्राफी आहे, 2D इको होतं आपल्या इथे। तर एकतर सगळ्या ज्या सुविधा कुठल्याही व्यक्तीला हव्या असतात त्या आपल्या रुग्णालयात